मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण द एलिमेंट्स ऑफ ड्रामा यातले प्लॉट पाहिला, कॅरेक्टर्सवर चर्चा केली, त्यातल्या कॅरेक्टरायझेशनवर चर्चा केली आणि डायलॉग्स कसे असतात, त्यात डायलॉग, मोनोलॉग याचा आपण विचार केला. आज आपण पुढचे जे 3 महत्त्वाचे पार्ट्स आहेत त्या 3 महत्त्वाच्या पार्टची चर्चा करणार आहोत. आज द एलिमेंट्स पार्ट 2 असं आपल्या या व्हिडिओचं नाव आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे स्टेज डिरेक्शन्स. रंगमंचावर असणारे जे दिग्दर्शन असतं त्या दिग्दर्शनाचा विचार केला जातो आणि जर ते नसेल तर त्या नाटकाला अर्थ प्राप्त होत नाही. मग तो अर्थ प्राप्त होण्यासाठी स्टेज रंगमंच व्यवस्था कशी असली पाहिजे, त्याला सेटिंग असं पण म्हटलं जातं. ती सेटिंग कशी असावी, सेटिंगमध्ये कोणकोणते मुद्दे येतात, सेटिंग कशा पद्धतीने असते. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स झालेले जे कलाकार असतात त्या कलाकारांचा उपयोग स्टेजच्या, रंगमंचाच्या, नाट्याच्या किंवा चित्रपटाच्या पार्श्वभागाचे चित्रीकरण करत असताना पार्श्वभागाच्या विचारांसाठी असते. राजवाड्याचं सेटिंग असेल, ऐतिहासिक पार्श्वभूमी असली पाहिजे, गडकिल्ले असतील, आधुनिक असेल, शहराचं असलं पाहिजे, असं स्टेजचं परफॉर्मन्स तिथे असेल, स्टेजचं डायरेक्शन त्या ठिकाणी असेल. तर परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी अलॉंग विथ द यूज ऑफ सेटिंग, दॅट इज सेट, लाईट, म्युझिक अँड कॉस्ट्युम्स, असे अनेक घटक या स्टेज डायरेक्शन्समध्ये येतात. त्यामध्ये परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स, कलाकाराचा जो परफॉर्मन्स आहे ड्युरिंग द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी, कथानकाच्या डेव्हलपमेंटच्या दरम्यान, अलॉंग विथ द यूज ऑफ, कोणाचा वापर केला जातो, लाईट, सेट, यूज ऑफ सेट, लाइटिंग, म्युझिक अँड कॉस्ट्युम्स. दिवसाचा प्रसंग असेल, सूर्यप्रकाश प्रखर असला पाहिजे, पण शूट करत असताना, चित्रपट शूटिंग करत असताना कधी कधी फ्लड लाईट्स वापरून रात्रीच्या वेळेसुद्धा सकाळ दाखवली जाते किंवा सकाळच्या वेळेला सुद्धा रात्र, मध्यरात्र दाखवली जाते. म्युझिक त्या प्रसंगानुसार, डायलॉगनुसार, पार्श्वसंगीत ज्याला म्हटलं जातं ते म्युझिक तुमच्या हृदयापर्यंत पोचतं आणि तो हृदयापर्यंत पोचलेला ड्रामा हा आपल्या शरीराचा आणि आपल्या मनाचा एक भाग बनत असतो. हे त्या कथानकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. स्टेज डायरेक्शन्स आर गाईडलाईन्स, सजेशन्स गिवन बाय द ड्रामॅटिस्ट. नाटक लिहिणारा जो कलाकार आहे त्या कलाकाराला माहिती आहे की कोणत्या प्रकारचं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी स्टेजला डायरेक्शन दिलं पाहिजे. गार्डन आहे, 2 फुलं आहे, एकमेकांची टक्कर करताना दाखवलं, रोमांस आहे. दिवा आहे, विजतो आहे, रणांगणावरचा सीन आहे, कोणाची तरी डेथ आहे, त्याला स्टेज डायरेक्शन्स असं म्हटलं जातं. अचानक विजांचा कडकडाट होणे, गडगडाट होणे, काहीतरी समस्या येणार आहे, असा हा स्टेज परफॉर्मन्स त्या ड्रॅमॅटिस्टला अपेक्षित असतो. तो नाटक लिहिणारा जो आहे त्याला अपेक्षित असतो आणि त्याच्यानुसार हे सगळं घटनाक्रम सुरू असतो. आता पुढचा जो पार्ट आहे त्या पुढच्या पार्टचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की संघर्ष पाहिजेच पाहिजे. कॉन्फ्लिक्टचा अर्थ संघर्ष, द्वंद्व, विचारांचं असेल, कॅरेक्टरायझेशनचं असेल, 2 वेगवेगळ्या पात्रांमधलं असेल, असे वेगवेगळे कॅरेक्टर्स किंवा वेगवेगळे इव्हेंट्स, वेगवेगळ्या फिलिंग्स, वेगवेगळ्या थिंकिंग्स, वेगवेगळे ॲटिट्यूड यांच्यातला संघर्ष असेल. कधी कधी तो संघर्ष व्यक्तिशः स्वतःपर्यंत पण असतो. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हॅमलेटची स्टोरी लोकप्रिय आहे. कोणाशी संघर्ष आहे हा? स्वतःशीच. मी करू की करू नये, विश्वास ठेवू की ठेवू नये, हा संघर्ष आहे. ऑथेल्लो आणि त्याच्या अपोजिट असणारा इयागो यांच्यातला संघर्ष आहे. हिंदी चित्रपट पाहत असाल, मराठी चित्रपट पाहत असाल, त्याच्यामध्ये 2 पात्रांमधला असणारा संघर्ष, विलन आणि हिरोमधला संघर्ष आहे. संघर्षाशिवाय कोणत्याही गोष्टीला अर्थ प्राप्त होत नाही. संघर्ष याचा अर्थ आहे संघर्ष.
जोपर्यंत संघर्ष नाही नाटकामध्ये तोपर्यंत हर्ष नाही, आनंद नाही. म्हणून कॉन्फ्लिक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज द सोल, आत्मा, गाभा ऑफ द ड्रामा. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इट इज द इसेन्स ऑफ ड्रामा. त्याची व्याख्या करताना म्हटलं आहे की नाटकाचा, चित्रपटाचा, कथानकाचा हा इसेन्स आहे, अर्क आहे, गाभा आहे, कोर आहे, सेंट्रल पार्ट आहे. इट एनलाइजन्स लाईफ, ग्रँड्स डिग्निटी अँड वर्थ टू ह्युमन लाईफ. वैशिष्ट्य तिथे सांगितलेले. आणि लास्ट पार्ट आपला इलेमेंटचा आहे मित्रांनो, द थीम. थीम म्हणजे काय, तर सार, जो मेन त्याच्यातनं सांगायचा आहे. नाटसम्राट आहे. नटसम्राट नावाचा चित्रपट काय सांगून जातं आपल्याला, की कलावंताच्या, कलाकाराच्या आयुष्यामध्ये किती चढउतार येतात, किती त्रास त्याला होतो, हे त्यात सांगितलं जातं. कोणीही सहजासहजी मोठा होत नाही. मोठं होण्यासाठी झालेला संघर्ष त्या कथानकाच्या माध्यमातून सांगितला जातो. त्याला थीम असं म्हणतात. थीम इज द मेन आयडिया. पूर्ण त्या पिक्चर, नाटक, सिरियल याच्या मागे जी कल्पना असते. संभाजी महाराजांची सिरियल तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. त्याच्या मागची संकल्पना काय होती. छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल पाहिली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची पाहिली जाते. सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या क्रांतीज्योती आभाळ एवढी माणसं होती याची पाहिली जाते. त्याच्या मागची थीम काय, कन्सेप्ट काय, का वाटलं त्यांना. डॉक्टर अमोल कोल्हेंना का वाटलं की मी संभाजीराजांबद्दल लिहिलं पाहिजे, मी संभाजीराजांबद्दल भूमिका केली पाहिजे, त्यांचे डायलॉग्स केले पाहिजे, त्यांच्यावर सिरियल्स केली पाहिजे. त्याच्या मागची जी कल्पना आहे त्याला थीम असं म्हणतात. दॅट इज द मेन आयडिया ऑर पॉईंट ऑफ द प्ले, दॅट इज स्टेट ॲज अ जनरलायझेशन. त्याला त्याच्या मागची कल्पना ही अशी मांडली जाते मित्रांनो. तर आपले द एलिमेंट्स ऑफ ड्रामा हा पहिला पार्ट या ठिकाणी आपण सांगतोय. तर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक पाहिले आपण, प्लॉट पाहिला, प्लॉट म्हणजे कथानक. कॅरेक्टर्स पाहिले, त्याच्यामध्ये असणारे पात्र आपण अनुभवले. नंतर कॅरेक्टरायझेशन, त्या पात्रांमध्ये असणारे गुणवैशिष्ट्य पाहिले. नंतर त्यांचे संवाद पाहिले, डायलॉग्स. आज आपण पाहिलं स्टेज डिरेक्शन्स, कॉन्फ्लिक्ट अँड द थीम ऑफ द ड्रामा. दीज आर द मेजर 7 पार्ट्स ऑफ अ ड्रामा. ओके. तर आता पुढच्या पार्टकडे आपण वळणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ शांततेनं आणि काळजीपूर्वक रिपीट जरी ऐकलं तुम्ही तरी तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील असा विश्वास मला आहे. तर आता नाटकाचा इतिहास आहे. दॅट इज द शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा. शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा. आता इंट्रोडक्शन टू द इंग्लिश थिएटर, पान नंबर 131 वर आहे आपण आता. तर मी वाचत असताना तुम्ही पण पुस्तकाकडे लक्ष द्या आणि पुस्तकात काय काय मेन्शन केलेलं आहे त्याच्यावर आपण महत्त्वाची भूमिका आणि पेननी अंडरलाईन्स करा. तर इंट्रोडक्शन टू इंग्लिश थिएटर, इंग्रजी रंगमंचाच्या थिएटरची इंट्रोडक्शन आहे. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन इन फोक जॅझ. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन्स इन फोक थिएटर. लोककथा, लोककलावंत, स्थानिक जे लोक आहेत त्या लोकांनी एकत्र येऊन केलेलं जे नाट्य आहे इट इज नोन ॲज ड्रामा. त्याची सुरुवात झालेली आहे. वी देअरफोर कॅनॉट कन्सिडर ड्रामा मेअरली एज अ पार्ट ऑफ लिटरेचर. फक्त साहित्याचा एक अंग, साहित्याचा एक भाग म्हणून आपल्याला त्याला स्वीकारायचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये अनेक घटक आहेत. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर. का सुंदर वाक्य बा. Words are the medium of literature as an art, but drama is a multiple art using words, scenic effects, music, gestures of actors and organizing talents of a producer. सगळं मिळून ड्रामा तयार होतो. अंडरलाईन करू आपण या वाक्याला. काय काय म्हटलं ते पहा. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर. साहित्याचं माध्यम काय, शब्द आहे. शब्दाशिवाय साहित्य निर्मिती होतच नाही. अपवाद आहे, प्रत्येक नियमाला अपवाद असतो. चार्ली चॅप्लिन अपवाद आहे. चार्ली चॅप्लिनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे कसे आहेत, नॉट यूज ऑफ वर्ड्स, शब्दांचा वापर न करता त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. बट ड्रामा इज
अ मल्टिपल आर्ट, मल्टिपल म्हणजे अनेक प्रकारचे, मल्टिपल आर्ट युजिंग वर्ड्स, शब्दांचा वापर आहे, कधी ते डायलॉग असतील, कधी ते स्वगत असेल. नंतर सिनिक इफेक्ट म्हणजे ते त्या प्रसंगाच्या सीनमध्ये असणारा तो प्रभाव. म्युझिक, कधी कधी तो प्रभाव साध्य करण्यासाठी संगीत वापरलं जातं. गेशस म्हणजे हावभाव, खानाखुणा, गेशस ऑफ ॲक्टर्स आणि अँड द ऑर्गनायझिंग टॅलेंट ऑफ अ प्रोड्युसर, आणि जो प्रोड्युसर निर्माता आहे त्या निर्मात्याच्या डोक्याचा वापर करून केलेलं सगळी कृती म्हणजे नाटक आहे. द ड्रामॅटिस्ट मस्ट हॅव प्लेयर्स, द ड्रामॅटिस्ट मस्ट हॅव प्लेयर्स, अ स्टेज अँड अँड ऑडियन्स. अंडरलाईन करूया वाक्याला आपण की या घटकामध्ये किती लोक असतात तर ऑडियन्स पाहिजे, ऑडियन्स नसेल तर मजा नाही, स्टेज पाहिजेच पाहिजे, रंगमंच पाहिजेच पाहिजे, आणि त्या नाटकाला परफॉर्म करणारे प्लेयर्स पण पाहिजे ना. जर ते नसतील तर त्या नाटकाला अर्थ प्राप्त होणार नाही. आता मी तुम्हाला शिकवत आहे, माझ्यासमोर तुम्ही बसलेले नाही, माझं वैयक्तिक नाटक चाललेलं आहे, परंतु जेव्हा माझे विद्यार्थी माझ्या समोर असतील तेव्हा असणारा माझा परफॉर्मन्स हा कदाचित आताच्यापेक्षा वेगळाही असू शकतो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अनेक पैलू मी वापरू शकतो, तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो, तुम्हाला इन्व्हॉल्व करू शकतो, तुम्हाला प्रश्न विचारून तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढवून तुमचा इंटरेस्ट वाढवू शकतो. इलाज आहे. द बिगिनिंग ऑफ ड्रामा इन इंग्लंड आर ऑब्स्क्युअर, कधी सुरू झालं नक्की सांगता येत नाही. देर इज एव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट when the Romans were in England, they established vast amphitheaters for production of players. जेव्हा रोममधली लोक इंग्लंडमध्ये होती तेव्हा त्यांनी एंटरटेनमेंटसाठी हे सगळं सुरू केलं असं त्यांचं म्हणणं आहे. बट वेन द रोमन्स डिपार्टेड, परंतु जेव्हा रोमन्स निघून गेले, देअर थिएटर डिपार्टेड विथ देम, ते गेले, रंगमंच ही पद्धत, नाटक ही पद्धत, नाटक ही कला बंद पडली. Then there were minstrels, people enjoyed their performance. नंतर मग लोक कलावंत आहे त्यांनी आपले नाटकं सुरू केले. People enjoyed their performance. Gradually, by the 10th century, 10व्या शतकात, the rituals of the plays that itself had something dramatic in it got extended into the rudiments of a play between 13th and 14th century. 13 आणि 14 शतकात ड्रामा स्टार्टेड हॅविंग थीम्स, नाटकाची सुरुवात झाली की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, थीम असेल, विच वेअर सेपरेटेड फ्रॉम रिलिजन, आणि धर्मापासून याची थोडी फारकत झाली. पूर्वी धार्मिक कॅरेक्टर्स असलेली नाटकं तयार केली गेली होती, परंतु 13 आणि 14व्या शतकात कॅरेक्टर्स आणि रिलिजन, ड्रामा आणि रिलिजन एकमेकांपासून अपार्ट झाले. द वर्ड्स themselves were spoken in English. A longer dramatic script came into use. मग मोठमोठे ड्रामॅटिक स्क्रिप्ट लेख मोठ्या प्रमाणात यायला लागले. अँड दे वेर कॉल्ड ॲज मिरॅकल प्लेज, आणि त्यांना मिरॅकल प्लेज असं म्हटलं जायचं. लॅटर दीज रिलिजियस ड्रामाज वेर मॉर्टॅलिटी प्लेज. मग या जे रिलिजियस प्लेज होते सुरुवातीला, त्या रिलिजियस प्लेज इन विच कॅरेक्टर्स वेर ॲबस्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज. व्हायसेस अँड व्हर्च्यूज म्हणजे गुड अँड बॅड, दीज वर ॲलेगोरीज, आणि हे रूपकात्मक या पद्धतीने मांडले गेलं. हा पहिला इंग्रजी साहित्याचा ड्राम्याचा इतिहास आहे. 10व्या शतकात रोमन्स, 13 आणि 14व्या शतकामध्ये रोमन इंग्लंडमधून निघून गेल्यानंतर असलेली जी भूमिका आहे ती भूमिका धार्मिक नाटकाच्या माध्यमातून समोर यायला लागली. इथे आपण आज पहिला पाठ संपवूया. उद्या आपण एलिझाबेथ आणि रिस्टोरेशन एज याचा आपण विचार करणार आहे. तुम्ही पण वाचत राहा, वाचल्याने तुम्ही वाचाल तर वाचाल. गुड डे.